नमस्कार. मी डॉक्टर दीप्ती धरमाळे तुमच्या सर्वांचे थायरॉइड फ्री फॉर एव्हरच्या आजच्या टेस्टिमोनियलमध्ये स्वागत करते. आज आपल्याकडे खास भंडाऱ्याहून वैशाली वैद्य मॅडम जॉईन झालेले आहेत. सो नमस्कार मॅडम, कशा आहात तुम्ही? नमस्कार मॅडम, एकदम मजेत, छान एकदम. मला मॅडम बद्दल सांगायचं तर मॅडम बाय प्रोफेशन लेक्चरर आहेत, ज्युनियर कॉलेजमध्ये शिकवतात आणि त्या अत्यंत त्यांच्या बिझी शेड्यूल मधून सुद्धा आपले सगळे प्रोटोकॉल्स फार काटेकोरपणाने पाळतात. तर आज आपण त्यांच्याच कडनं जाणून घेऊयात त्यांचे अनुभव. सो नमस्कार मॅडम, मला असं वाटते आपण ऑगस्ट 23 बॅच मध्ये जॉईन केलेलं होतं. येस. तर कशासाठी तुम्ही थायरॉइड फ्री फॉर एव्हर किंवा कुठल्या गोष्टीसाठी तुम्ही थायरॉइड फ्री फॉर एव्हर जॉईन केलेलं आहात, तुम्ही सांगाल? मॅडम, ऑगस्ट 23 मध्ये थायरॉइड करिताच फेसबुकवर असंच एकदा बघितला चंद्रश्री मॅडमचा व्हिडिओ. बघितल्यानंतर आवडला तो. थायरॉइडचा त्रास म्हणजे जवळपास मला वाटतं 2022 मध्ये मला थायरॉइड डिटेक्ट झाला. तेव्हा गोळी ही 25 mg ची होती आणि सर्व म्हणजे जेव्हा सुरू झाला तेव्हा थोडंसं शॉकिंग होतं की आता आपलं ही जे डेली रुटीन आहे तिथे काहीतरी डिस्टर्ब होणार आहे. कारण ऐकलेलं होतं काही लोकांकडनं की मेटाबॉलिझम डिस्टर्ब होत असते, प्रेग्नन्सीला डिस्टर्ब होत असते. पण ऑलरेडी माझे दोन्ही बच्चू झाले होते, त्याच्यामुळे डॉक्टर म्हणाले की तुम्हाला टेन्शनची काही गरज नाहीये. जे काही ॲलोपॅथिक डॉक्टर होते ते म्हणाले की तुम्ही इतकं काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. झाला तरी काही त्यात टेन्शन घेऊ नका, कारण तुमचे मुलं झालेले आहे, मोठ्या झालेल्या आहेत, प्रेग्नन्सीचं तुम्हाला कुठेच काही त्याचा हे नाहीच आहे, प्रॉब्लेम नाहीच आहे. त्यामुळे तुम्ही 25 mg ची गोळी घ्या आणि आरामात तुमचं रुटीन शेड्यूल ठेवा. म्हणजे ते काही कमी होईल असं काही नाही म्हणाले. ते म्हणाले की ही गोळी आयुष्यभर घ्यायचं आहे अशी मानसिकता ठेवून राहायचं. आता त्याच्यानंतर झाल्यानंतर थोडासा 8-15 दिवस थोडं टेन्शन आलं, कारण घरी कुणालाच थायरॉइड नव्हतं. माझ्या आईलाही टेन्शन आलं, कारण आपण हेरिडिटरी काही असे डिसीज, मेटाबॉलिझम डिसीज कुणालाच नाही माझ्या घरी, ना शुगर आहे ना थायरॉइड. त्यामुळे तिलाही थोडं शॉकिंग होतं की आपल्याकडे हेरिडिटरी डिसीज नाही आहे आणि तुला झालेलं आहे, पण तू ते रिकवर करावं, हे गोष्ट पुन्हा आयुष्यभर घेऊन चालायची नाही. त्यामुळे प्रयत्न होता की होईल बरं. पण ती गोळी एकदम मागच्या वर्षी मे मध्ये माझ्या गोळीचा डोस वाढला, 67.2 झाला 25चा, आणि वजनही वाढलं. तेव्हा असं वाटलं की आता आपला डोस हा कमी होणार नाहीये, तो वाढणार आहे, त्यामुळे त्रासही हा वाढणारच आहे. तर हळूहळू टेन्शन क्रिएट होत गेलं की हा त्रास जर वाढत गेला आणि त्याच्याबरोबर मग मायग्रेनचा त्रास वाढला आणि माझा राईट हँडचा जो त्रास आहे तो दिवसेंदिवस वाढत गेला. तर तेव्हा असं वाटायचं की हा फक्त थायरॉइडमुळे नाही, तर आपल्याला वातासारखा पण त्रास आहे, आर्थरायटिसचा पण त्रास सुरू झालेला आहे. मागच्या वर्षी मी एम्सला, मी प्रॉपर नागपूरची असल्यामुळे, माहेर नागपूरचं असल्यामुळे एम्समध्ये मी आपलं ट्रीटमेंट सुरू केलं. एम्समध्ये जेव्हा ट्रीटमेंट सुरू केलं तेव्हा त्यांनी मला सांगितलं की तुमच्या मानेमध्ये गॅप आलेला आहे, तर तुम्ही थोडंसं फक्त ज्या काही याच्या फिजिओथेरपीच्या काही या आहेत, स्टेप्स आहेत, त्या फॉलो करायच्या आणि काही औषधी लिहून दिल्या की त्यामध्ये मध्ये घेत राहायच्या म्हणून तुम्ही. आणि मायग्रेनचा त्रास माझा अतिशय तीव्र होता. तर असं वाटायचं की या थायरॉइडमुळे की काय आपल्याला मायग्रेनचा त्रास वाढतोय, आपला आर्थरायटिसचा त्रास वाढतोय. मग आता नेमकं मी मॅडमचा व्हिडिओ बघितला एक, आणि त्या व्हिडिओवरून एक पॉझिटिव्हिटी आली की खरंच थायरॉइडची जी ही गोळी आहे तिचा डोस कमी होऊ शकतो किंवा बंदही होऊ शकतो का. मॅडमचा व्हिडिओ ऐकल्यानंतर मी त्यात जे काही प्रश्न विचारले होते ते एस केले आणि नंतर मॅडमचा कॉल आला त्यांच्या इथनं आणि मी फॉलो करायला सुरुवात केली. मग सुरुवात केल्यानंतर हळूहळू हळूहळू सर्वात पहिली जी स्टेप्स होती ते म्हणजे आपलं डाएट, आपलं जे काही रोजचं रुटीन आहे त्यात करायचे असणारे चेंजेस. कारण मोस्टली मला वाटते की आपण जे काही अन्न खातो आहे आणि जे रुटीन आहे त्याच्यामुळे आपल्याला हे आजार होतात. तेच मॅडमच्या जे व्हिडिओ अतिशय छान होते आणि पॉझिटिव्हिटी क्रिएट करणारे होते. जे काही आपल्याला रोग होतात त्याच्यामुळे आपला एक मानसिकता आपली थोडीशी हे होते, थोडासा कॉन्फिडन्स लेवल आपला डाऊन होतो की कुठे जायचं असलं, काही गोष्ट करायची असली की आपण विचार करतो की आपल्या तब्येतीने कमी जास्त काही त्रास झाला आपण ती गोष्ट पुढे करू शकणार नाही, त्यामुळे आपण एक स्टेप मागे जातो. तर तेच माझ्या बाबतीत व्हायचं. कुठे फिरायला जायचं म्हटलं तर मी नाही म्हणायची, कारण मायग्रेनचा त्रास झाला, आपला हे जे काही त्रास आहे हे जर झाले तर पूर्ण फॅमिली आपली तिथे डिस्टर्ब होईल. पण हळूहळू जे काही मॅडम प्रोटोकॉल देत गेल्या त्या हळूहळू 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 मी फॉलो करत गेले आणि डाएटमध्ये पण त्यांनी भरपूर चेंजेस सांगितले.
तर डाएटमध्ये जे काही चेंजेस सांगितले आहेत ते चेंजेस पूर्णच्या पूर्ण फॉलो करता नाही आले, पण जेवढे शक्य आहे तेवढं फॉलो करत गेलो. मी जवळपास घरी मिस्टरांनाही देत गेली. जे काही मी फॉलो करत होती ते आम्ही दोघं पण, मुलांना पण हळूहळू हळूहळू करत गेलो. पण एवढं बघितलं की खरंच खूप चेंजेस होतात हा, म्हणजे आणि मला स्वतःचा ते कॉन्फिडन्स. चेंजेस बद्दलच विचारायचे की हा काय तुम्हाला चेंज जाणवला, किंवा आधीची अ, परिस्थिती, तुम्ही टॅबलेट्स विषयी तर नक्की सांगितले, हा तर आत्ताचा डोस किती आणि काय तुम्हाला तुमच्यामध्ये चेंजेस जाणवले त्याबद्दल सांगाल? पहिला म्हणजे असं की माझं वजनही तेव्हा वाढलेलं होतं. हम्म, हम्म. मॅडमनी सांगितल्याप्रमाणे मी योगा क्लास जॉईन केले, कारण एक्सरसाइज करायला सकाळचा वेळ नाही मिळायचा. तर बरोबर. सर्वात पहिलं की जवळपास मी योगा क्लास सुरू केल्यानंतर आणि हा डाएट फॉलो केल्यानंतर 3 किलो वजन माझं एका महिन्यातच कमी झालं. सेकंड थिंग, जो गोळीचा डोस होता, माझे जे काही रिपोर्ट आले, मला जे काही टेस्ट करायला सांगितल्यानंतर त्या रिपोर्ट पण हळूहळू नॉर्मलच होत्या. पण तरी एका वेळेला डोस कमी करण्यापेक्षा 67.2 ची जी गोळी होती ती माझी 50 वर आली. आणि मला आता इतका कॉन्फिडन्स आहे की जी 50 ची गोळी आहे ती माझी यावेळेला मी रिपोर्ट करेल ते 25 राहील. एवढा मला कॉन्फिडन्स आला आहे की नक्कीच ती 25 ची राहील आणि मॅडम मला सांगतील की तुम्ही ती आता 25 ची गोळी सुरू करा म्हणून. आणि जे काही रोज सकाळी उठल्यानंतर बॉडीमध्ये स्टिफनेस राहायचं, म्हणजे मानेचं दुखणं, हातापायाचं दुखणं, तरतरी नाही राहायची. आणि सकाळचं कॉलेज असल्यामुळे मात्र माझ्याकडे बसायला वेळ नाही राहायचा. धावपळीत सर्व कामं करावी लागायची. तर कशी तरी ती धावपळीत कामं करून मी कॉलेजला जायची. त्यामुळे तिथे थोडासा रेस्ट केला की पुन्हा कॉलेजमधून आलं की मला एक नर्वसनेस राहायचा, आळशीपणा राहायचा. ती कामं करायची पुन्हा कंटाळा यायचा. तर हे असंच रुटीन आपलं सुरू होतं जवळपास 1-2 वर्षापासून. जेव्हापासनं थायरॉइडचं हे TFF मी जॉईन केलेलं आहे. अगदी म्हणजे दिवसभर अगदी आपण ऍक्टिव्ह राहत असतो. सकाळचा एक एक्सरसाइज होतोच आहे. आता मी सकाळी जाते एक्सरसाइजला, नाही तर मग सकाळीचं माझं शिफ्ट नाही होत म्हणून मी संध्याकाळची बॅच जॉईन करते. तर आपला जो काही डाएट आहे, त्याच्यानंतर आपला व्यायाम त्यांनी सांगितलेला, त्याच्यानंतर मॅडमनी दिलेल्या शीतपट्टी, त्याचाही मला खूप फायदा झाला माझ्या मायग्रेनच्या त्रासावर रिकव्हर करायला. आता सुरुवातीला जो काही मायग्रेनचा त्रास व्हायचा तो माझा हप्ताभर मायग्रेनचा त्रास राहायचा. हप्ताभर मला तेच वाटायचं की माझं डोकं दुखतेच आहे, मला त्रास जाणवतो आहे. पण आता मी ऑब्झर्व करते की माझा तो मायग्रेनचा त्रास फक्त काही तासांसाठी असतो. ही काही खूप तास मोठी मला वाटते. अचीवमेंट आहे, मला वाटते. हा, तुम्हाला खूप त्रास होता त्या गोष्टीचा, खूप खूप त्यामुळे त्रास. मी एक एक दिवस म्हणजे तो हो, त्रास झाला मला की सुरुवातीला. मी चुपचाप शांतपणे झोपून जायची. माझ्या मुली पण मला सपोर्ट करायच्या की त्या शांतपणे मला झोपू द्यायच्या. आणि एक वेळेला तर काय झालं की माझा तो त्रास इतका वाढला की मला व्हीलचेअरवर बसून डॉक्टरने ऍडमिट केलं. तेव्हा खूप वाईट वाटलं आणि ऍडमिट केलं. मुली दोघी घरी एकट्याच होत्या. आम्ही जवळपास, मला त्यांनी रात्रीच्या 12 वाजता सुट्टी दिली. 12 वाजता जेव्हा मी मिस्टरांसोबत घरी आली तेव्हा दोघीही मुली बिचाऱ्या उपाशी झोपून गेल्या होत्या. ते दुःख मला खूप वाईट वाटलं की आज आपल्या तब्येतीमुळे आपली पूर्ण फॅमिली डिस्टर्ब बरोबर, होते. बरोबर. तेव्हाच ठरवलं की नाही, आपल्याला या परिस्थितीतून निघायचंय, बाहेर निघायचंय. आणि त्याच्यात TFFनी मला खूप मोठी मदत केलेली आहे. आज मला असं वाटतं की आपण जवळपास आपल्या शरीरात असणारे 100% पैकी 60% तरी आजार बरे झालेले आहेत. आणि आपण आणखी चांगला हा डाएट फॉलो केला तर आपण 100%च्या जवळपास तर नक्कीच पोहोचू. नक्कीच, नक्की. तर या सगळ्या जे काही आपण प्रोटोकॉल सांगतो किंवा जे काही आपलं सिस्टम आहे, यातलं तुम्हाला हं. सगळ्यात जास्त कुठली गोष्ट आवडली का? त्याबद्दल सांगाल? फॉलो एक तर करण्यासाठी. पहिलं मॅडमनी सांगितलेलं MRP. हम्म, हम्म. बेस. हे खूपच अगदी बेस्ट आहे अगदी. जे की कसं आपण रुटीन मध्ये या MRP वस्तू वापरतो, पण त्या जेव्हा बंद करतो तेव्हा आपल्यात होणारे चेंजेस. तर ते MRP नंतर त्याच्यानंतर आपण हे जे घेत असतो शीतपट्टी, त्याच्यामुळे माझा शीतपट्टी. मायग्रेनचा त्रास कमी झालेला आहे. बरोबर. आणि अॅनिमा जो घेत असतो, अॅनिमामुळे पण कसं डायजेस्टिव्ह सिस्टम आपली जी आहे ती बऱ्यापैकी क्लीन व्हायला मदत होत असते. त्यामुळे या सर्व गोष्टीमुळे काय होतंय की अन्न जे आहे, जे आपण जेवतो आहे, कारण अन्नामुळे आपल्याला डिसीज क्रिएट होत असतात. आपण जास्त प्रमाणात घेतलं किंवा कमी प्रमाणात घेतलं, या दोन्हीमुळे आपल्याला आजार होत असतात. पण किंवा TFF मुळे कसं काय अन्न होतंय. घेतलंय, कुठल्या हा प्रकारचं घेतलं त्याच्यावर डिपेंड हा करतं. त्याच्यावर. बरोबर. हम्म. तर अगदी आपल्याला जेवढं आपल्या बॉडीला गरजेचं आहे तेवढंच अन्न फक्त आपण घेत असतो. बॉडी एक्स्ट्रा अमाऊंट मध्ये अन्न ऍब्झॉर्बच करत नाही.
जे आधी असायचं की जर चांगलं टेस्टी फूड आलेलं आहे तर बॉडी म्हणायची येऊ द्या येऊ द्या, आणि दुसऱ्या दिवशी येस. मग शरीर त्रास द्यायचं. आता ते होत नाही. कितीही जरी टेस्टी फूड असलं तरी बॉडी म्हणते की नाही, याला एवढ्याच लिमिट मध्ये घ्यायचं आहे. म्हणजे बॉडी मधनच आपला मेसेज येतोय, आपल्याला स्वतः काही त्याला करायची गरज नाहीये. या गोष्टी सर्व कसं TFF गरज मुळे नाही. शक्य झालेलं आहे. आणि कुठली गोष्ट अशी अवघड वाटली का सगळं फॉलो करण्यामध्ये? फॉलो करताना मॅडम मला असे फूड जायचे, पण स्मूदी जे आहे ना ते घ्यायला थोडंसं कठीण जायचं मला. बरं. पण आणि मग तरी तुम्ही मी काय ग्रीन प्रकारे स्मूदी ते म्हणा, ग्रीन हं, स्मूदी म्हणा किंवा बाकीच्या ज्या काही फळाची, स्मूदी आहे, फळांच्या स्मूदी फळांची मध्ये स्मूदी वगैरे केली. बनाना स्मूदी जी आहे ती मला माझी फेवरेट स्मूदी आहे. ती मी जवळपास कंटिन्यू करत राहायची हप्त्यातनं, आणि ती घरी माझ्या मुलीला पण खूप आवडायची, छोट्या मुलीला. तर हं, बनाना हं, स्मूदी मी मॅक्झिमम घेतली आहे. आणि सध्या मी मॅडम आता कसं घरी आहे तर मला लौकीचा ज्यूस जे आहे हं, ते हं, घेण्याचं, हं, हं. लौकीची स्मूदी मी कंटिन्यू करते आहे. येस, लौकी बरोबर. आहे, बीटरूट आहे. म्हणजे 4 दिवस जर मी लौकीचं घेतलं आहे तर मी 1 दिवस बीटरूट घेतो आहे. तर असं हे कंटिन्यू करते आहे. कारण वजन माझं आता जवळपास 67चं वजन माझं आलेलं आहे. खूप कमी झालेलं आहे, म्हणजे 64 वजन आहे, हं. पण 60 माझं टार्गेट गुड, आहे. गुड, गुड. हं. इट्स गुड. आणि नक्की तुम्ही अचीव्ह कराल. आणि म्हणजे थोडक्यात ज्या काही गोष्टी कठीण वाटत होत्या तुम्ही सोडल्या नाही, त्याला हा, म्हणजे तुम्ही मला विचारायचे की कसं करायचं आणि तुम्ही कसं ते करायचं, केल्यात, असं ती सगळ्यात बरोबर. महत्वाची गोष्ट आहे. सो गुड, गुड. खूप छान. आणि खूप छान. म्हणजे हा जो तुमचा प्रवास होता त्याला जर इन शॉर्ट तुम्हाला सांगायचं असेल तर तुम्ही काय म्हणाल, किंवा समाजाला किंवा इतरांना काय संदेश द्याल तुमच्या ह्याच्यातनं, एक्सपिरियन्स तुमच्या अनुभवामधून? मला असं वाटतं मॅडम की जे काही आपण लेडीज लोक आहो, आपण फॅमिलीकडे लक्ष देतो पण स्वतःकडे लक्ष देत नाही. पण आपण बरोबर, जेव्हा बरोबर. स्वतःकडे लक्ष देऊ तेव्हाच आपली फॅमिली व्यवस्थित राहील. तेव्हाच आपल्याला वयाच्या 40 नंतर जे काही आजार आहे, मेटाबॉलिक डिसऑर्डर जे डिसिजेस म्हणतो आपण, जसं थायरॉइड आहे, बीपी आहे, डायबिटीज आहे, हे मेटाबॉलिझम आपल्याला 40 नंतर ते ह्या लेडीजला येतात. त्याच्यानंतर मेन म्हणजे गोष्ट आपली मेन्स्ट्रल सायकल, ती हं. कशी, ती मेनोपॉज सुरू होते. या सर्व गोष्टीमध्ये हे 3 आजार पुन्हा, त्याच्यामुळे आपण खूप डिस्टर्ब होत असतो. त्यामुळे आपल्याला स्वतःच आपल्या तब्येतीकडे लक्ष देण्याची खूप गरज आहे. आणि याच्यासाठी कसं की जे TFF जो आहे, हा एक म्हणा की आयडियल आहे प्रत्येक लेडीजसाठी, की तो सांगतो आहे की कसं स्वतः मेंटेन करायचंय, स्वतःला स्वतःला फिट कसं ठेवायचंय. हे एक आपण बरेच ठिकाणी बघतोय की काही प्रोग्राम घेतले जातात. आता काही माझ्या मैत्रिणी आहेत, त्यांनी बारीक होण्यासाठी किंवा डिसीजेस कमी करण्यासाठी काही त्या स्मूदी वगैरे, काही प्रोटीन पावडर त्यांना एक कंपनीच रसायची, ती पाठवायची. काही त्यांचे गाईड राहायचे, ते पाठवायचे. पण आफ्टर सम टाइम काय व्हायचं, काही डिसीजेस त्यांना यायचे. तशा प्रकारचं TFF मध्ये काही नाही. ज्या काही नॅचरल गोष्टी असतात त्या नॅचरल गोष्टीच्या आपण जवळ जातोय, जिथेपासून आपण दूर गेलो होतो त्या नॅचरल गोष्टीपासून. त्याच्यामुळे TFF जो आहे हा अतिशय उत्तम असा म्हणजे चंद्रश्री मॅडम आणि त्यांच्या टीमचा कार्यक्रम आहे. म्हणजे लेडीजला कॉन्फिडंट तयार करणे, त्यांच्यामध्ये असणारा जो काही डिसीजेस आहे ते रिकव्हर करणे, आणि त्यांना अगदी डिसीज फ्री ठेवण्यासाठी TFF पेक्षा अगदी उत्तम कुठलाच प्रोग्राम राहू शकत नाही असं मला वाटतं. आणि त्यांचं टीमवर्क जे आहे मॅडमचं अतिशय उत्तम आहे. दीप्ती मॅडमनी मला वेळोवेळी, अगदी मी रात्रीचे 12 वाजता जरी मेसेज केला तरी मॅडम मला त्याच्यावर रिप्लाय द्यायच्या की हे डॉक्टरही करू शकत नाही. आणि मी TFF जॉईन केलं तेव्हापासून सांगते की मी साध्या सर्दी खोकल्या तापासाठी सुद्धा डॉक्टरकडे गेलेली नाहीये. आणि ऑगस्टच्या हेच 23 आम्हाला पासून, हा, बरोबर, बरे बरोबर, बरोबर. हं, हं. 23 पासून जॉईन केलेलं आहे. तर सुरुवातीला जी काही फीज आहे, प्रत्येकाचं असतं की ऑनलाईन आहे, ही फीज आपण कशी काय पेड करायची, विश्वास बसत नाही, कारण ऑनलाईन आहे. पण तसंच आमचंही काहीसं झालेलं होतं की ऑनलाईन भरायचं आहे, कसं असेल, काय असेल, उडी घ्यायची की नाही घ्यायची, घेतली, पैसे डुबतील की काय डुबतील, कारण 1000-2000 नाहीये, 18,000 फीज आहे. पण मला आठवतं सांगते तुम्ही मी, तुमच्या पुतणीला हा, की कोणाला तरी माझ्या पाठवलं होतं ते इथलं ऑफिस पाठवलं होतं. बघायला. हा, माझी पुतणी कोथरूडला असते, तिचं छोटंसं असं तिथे हॉटेल आहे. तर हं, मी तिला हं. पाठवलंही होतं. तेव्हा ती मला शुअर म्हणाली की बरं. काकू अगदी तुम्ही याच्यामध्ये पार्टिसिपेट करा. आणि मी आता पुण्याला आली होती मॅडम, 8 दिवस आधीच परत आली.
तर मी पिंपरी चिंचवडलाच आल्या होती. नाही. तेच की वेळ नाही मिळाला. पण मिस्टरांची इच्छा होती की त्यांना माझ्या जो दिसलेला चेंजेस आहे बरोबर तो बघून बरोबर. ते त्यांची पण इच्छा होती की आपल्याला जसा वेळ मिळतो आहे आपण भेटायला जाऊ म्हणून. पण आमचंच शेड्यूल इतकं बिझी होतं, याच्याकडे जा, त्याच्याकडे जा. तर त्याच्यामुळे काही जाणं झालं नाही. पण जेव्हाही आलाय तुम्हाला भेटायची इच्छा अतिशय होती. मी मेसेज पण करणार होती. मिस्टर घरूनच आम्ही डिसाईड करून गेलो होतो, की आपण एक दिवस फक्त आणि फक्त TFF साठी काढायचा. पण बाकीचं फ्रेंड सर्कल सोबत भेटणं झालं. ती एक मनातही राहिली हुरहुर, की मॅडमशी भेटणं नाही झालं म्हणून. नाहीतर अतिशय म्हणजे नाही, नेक्स्ट TFF टाइम आले पासनं की नक्की नक्की भेटा. नक्कीच मॅडम. आणि सेकंड थिंग की मी जेव्हापासून जॉईन केलेलं आहे, मी इथे कुठल्याच डॉक्टरकडे TFF म्हणजे थायरॉइड करिता गेलेली नाहीये. 1 वर्ष झालेलं आहे. पण थायरॉइड रिकव्हर करायला कशा-कशाची गरज आहे, मी काय-काय केलं पाहिजे, याचं म्हणजे मी आता स्वतःच म्हणतात की स्वतः स्वतःचं निरीक्षण करा आणि स्वतः स्वतःचे डॉक्टर बना. तर हे स्वतः स्वतःचं डॉक्टर बनण्याचा कॉन्फिडन्स जो आहे तो TFF देत असतो. तुमच्या शरीरात जर काही एक्झॅक्टली. चेंजेस होतोय, तर तो चेंजेस तुम्ही कसा रिकव्हर करायचा, या सर्व गोष्टी मला TFFने शिकवलेल्या आहे. म्हणजे जसं काही मला सांगितलं होतं, की हा तुमचा 1 वर्षापर्यंत तुमचं राहील. पण आता मला असं वाटतं, की TFF जर मला लाईफ टाईम जर मला घेऊन चालत असेल, मला कुठलीही अडचण असली, तर दीप्ती मॅडम जर मला मार्गदर्शन करतील, तर त्याच्यापेक्षा बेटर माझ्यासाठी काहीच नाहीये. अतिशय उत्तम असा हा TFF जो आहे, TFFचं जे वर्क आहे, टीम वर्क आहे, मॅडमचं जे वर्क आहे, वाघे सरांचं जे वर्क आहे, ते खरंच जे काही लोकं डिसीजमुळे त्रासलेले आहे, त्यांचा कॉन्फिडन्स लो झालेला आहे, की नाही आपल्याला हा आजार आहे, तर आपण कुठलीही मोठी गोष्ट करण्याच्या आधी आपण आजाराविषयी विचार करतो, की नाही मी एवढं झेप घेऊ शकत नाही. पण TFFमुळे खरंच या सर्व गोष्टी तो विसरून जातो, की त्याला मोठा आजार आहे. कारण TFFचं कामच आहे, की त्याचा आजारमुक्त करणे आणि त्याच्यात कॉन्फिडन्स क्रिएट करणे. स्वतःसाठी त्याचं स्वतः महत्त्व वाढवणे, की जे बायांमध्ये नसतं, त्या स्वतःचं महत्त्व विसरून जातात. त्यांना फक्त फॅमिलीचं महत्त्व असते. पण आज माझ्यामध्ये झालेले जे काही चेंजेस आहेत, ते माझ्या मैत्रिणींना दिसतात कॉलेजमध्ये. त्यांना मी अगदी कॉन्फिडन्स दिसते आहे, की जे काही मला पहिले मी सांगायचे, मला मायग्रेनचा त्रास आहे. मागच्या उन्हाळ्यातच मी मायग्रेनचा त्रास आहे म्हणून माझ्या प्रिन्सिपल मॅडमला सांगितलं होतं आणि राइट हँड दुखते म्हणून सांगितलं होतं. तर त्या मला म्हणाल्या होत्या, की एज्युकेटेड पर्सननी असं नाही वागायचं असते. म्हणजे त्यांनी मला झापलं होतं मॅडमनी, की या सर्व गोष्टी ज्या आहेत, या सर्व गोष्टी तुम्ही एज्युकेटेड असल्यावर तुम्ही या सर्व गोष्टीवर रिकव्हर व्हायला पाहिजे आहे. पण डिसीज झालं की माणसाची मानसिकता जी आहे ती 50% डाऊन होऊन जात असते. पण TFFमुळे अगदी व्यवस्थित सुरू आहे. माझा कॉन्फिडन्स वाढलेला आहे. आणि गुड. मला म्हणजे आता मुलीच्या अभ्यासाचं खूप टेन्शन राहायचं. तर TFFमुळे मला असं वाटतंय की ते टेन्शन खूप प्रमाणात कमी झालेलं आहे. थोडंसं हॉट टेम्पर्ड होती मी. कुठली गोष्ट कोणी बोललं की लगेच मनाला लागायची. पण आता त्या गोष्टीवर अगदी मी छान प्रकारे म्हणजे त्याला हँडल करू शकते. कुठलीही मोठी गोष्ट का असेना. तर हा जो कॉन्फिडन्स आहे मला TFFमुळे मिळालेला आहे. जो मी शाळेत शिकू शकली नाही किंवा कुठल्या गाईडन्स करिअरमध्ये शिकू शकली नाही. जेव्हा की मी एक लेक्चरर आहे. बरेच असे सेमिनार मी अटेंड केलेले आहे. पण इतकं चांगलं मला मार्गदर्शन म्हणा किंवा माझं समुपदेशन कोणीच करू शकलेलं नाही. त्याच्यामुळे मला दीप्ती मॅडमची तर साथ मला आयुष्यभर हवी आहे. नाही, आम्ही कुठे जाणार नाही. तुम्ही आमचे हेल्थ बडीज आहात. आपण सोबतच राहणार आहोत. आणि ऑब्व्हियसली. खूप अतिशय खूप छान शब्दात सांगितलं की स्त्रीला स्वतःला प्राधान्य दिलं पाहिजे. ती बरी असेल तर अख्खं घर बरं राहतं. आणि हे स्वतःच्या आजारावर कंट्रोल मिळवता आलं पाहिजे. सो बरोबर. येस, थँक्यू. खूप खूप तुमचे धन्यवाद की तुम्ही खूप छान शब्दात तुमचे विचार मांडले आणि नक्कीच हे इतरांना पण प्रेरित करतीलच. सो नाही. माझ्याकडनं आणि डॉक्टर चंद्रश्री मॅडम आणि आमचे पूर्ण TFF करून तुमचे परत एकदा धन्यवाद. तुम्ही आज आल्याबद्दल आणि तुम्ही छान तुमचे अगदी खरंच मौल्यवान विचार आमच्या समोर मांडल्याबद्दल धन्यवाद. नाही मॅडम, स्पेशल थँक्स तर तुमचं आहे की मला हे जे काही वाटतंय ते फक्त आणि फक्त म्हणजे तुम्ही आणि चंद्रश्री मॅडम आणि टीम पूर्ण की वेळोवेळी कसं ते प्रोटोकॉल सांगत गेले आणि ते विचारत गेले की असं नाही की ऑनलाईन मी पेड केलेलं आहे, त्यांना काही घेणं देणं नाही, त्यांना कॅश आलेली आहे. कारण आज प्रकार असे जास्त असतात. आपण डॉक्टरकडे जरी गेलं तरी पहिले ते आपल्याला फीज पेड करायला सांगतात. पण हो. इथे असा काही प्रकार झालेला नाहीये. वेळोवेळी माझी विचारपूस करत गेले की मला असं वाटलं की माझ्या जवळचे लोक आहेत की मला हे विचारतात, आता तुम्हाला कसं वाटते आहे,
जे मेसेज मी डॉक्टरला अर्ध्या रात्री विचारू शकत नाही ते मला मॅडमनी अगदी वेळोवेळी त्याचं मार्गदर्शन केलेलं आहे. त्याच्यासाठी स्पेशल थँक्स तुमचं आहे. नाही, आणि तुम्ही पण तेवढंच कसं असते की हे टू वे असते ना, आम्ही सांगण्याचं काम करतो पण तुम्ही ते फॉलो ऍक्च्युअल काम तुमचं असते 80%, ते तुम्ही खूप छान प्रकारे केलं आणि त्याच्याबद्दल पहिल्या तुमचं अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा शुभेच्छा. आणि नक्की नक्की तुमचे जे काही गोल्स तुम्ही सेट केले आहेत ते नक्की तुम्ही मिळवाल. सो थँक्यू वन्स अगेन वैशाली मॅम. येस, थँक्यू मॅम. ओके, चला थँक्यू मॅडम. येस येस. थांबले आता थोडंसं मध्ये ना तुमचं कव्हरेज बहुतेक गेलं होतं, व्हिडिओ थोडा पॉज झाला, पण तुम्ही ते गोष्टी परत त्या सांगितलं तर मला वाटतं ते एडिट करता येईल. बघूयात, थोडा डिजिटल टीम कडे जाईल आता हे रेकॉर्डिंग, मग ते थोडं एडिट कसे करतात काय करतात मग तुम्हाला कळवते. इन केस असं झालं की रेकॉर्डिंग मध्ये काही प्रॉब्लेम झाला तर कदाचित म्हणजे 1% चान्स असू शकतो की रिपीट करायला लागेल. नाही चालेल मॅडम, मी रेडी आहे, ऑलवेज आय एम रेडी. चलो, सो थँक्यू वैशाली मॅम. सो आता तुमची मुलगी काय म्हणता तुम्ही ऐकून. त्यांचा अभ्यासाचं सुरू आहे मॅडम, फिरायला गेल्या होत्या. एक रुटीन आहे की आल्यानंतर अभ्यासाला बसायचं आहे. त्या दोघी फिरायला गेल्या होत्या, त्यामुळे मी त्यांना आयडिया नाही दिली आज, कारण काल आजच आम्ही आलो बाहेरून. त्यांना एकदम, पण त्यांना माहिती आहे की मम्मीचं वेबिनार सुरू असते, हिला वेबिनार मध्ये कोणी डिस्टर्ब करायचं नाही. चालेल चालेल, ओके, थँक्यू मॅम. ठीक आहे मॅडम, थँक्यू. मी इथनं लिंक हे बंद केले की ते ऑपअप लिंक होते तसं. ओके ठीक आहे मॅडम. हा, ओके मॅम.